नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्ह्याचे खेड भूमी अभिलेख कार्यालय मध्यरात्री राहते सुरू। रात्रीस खेळ चाले प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात, मंदिरांसह घरोघरी घटस्थापना, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण। महाड तालुक्यातील लाडवली उर्दू शाळेच्या टॅबवर डल्ला, 10 टॅब चोरांनी केले लंपास। आणि क्रिकेट विश्वचषकात भारताने केला पाकिस्तानचा पराभव, 7 गडी राखून भारताचा दणदणीत विजय। आता पाहूया सविस्तर वृत्त। भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील भूमी अभिलेख कार्यालयातील नवा आणि अचंबित करणारा प्रकार समोर आला आहे। एका बाजूला दिवसभर या कार्यालयात अधिकारी भेटत नाहीत, वर्षभर 2 वर्ष शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची कामे रखडल्याच्या अनेक तक्रारी या कार्यालयाच्या होत असताना, तसेच या कार्यालयातील काही महिन्यांपूर्वीच अभिलेख गायब झाल्याच्या घटनांमुळे हे कार्यालय चर्चेत आले असतानाच आता मध्यरात्री हे कार्यालय काही अधिकारी खासगी लोकांना घेऊन उघडले जाते। अनेक वेळा रात्री 10 नंतर पुढील काही तास कार्यालयातील अधिकारी आणि खासगी व्यक्ती तासनतास नेमकं काय करत असतात असा प्रश्न समोर आलाय। तर याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे रात्रभर कार्यालयात हे अधिकारी वावरत असल्याने 2 दिवसांपूर्वी सकाळी ते अधिकारी चक्क कार्यालयाची चावी घेऊनच गायब झाल्याने भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना सकाळी 10 वाजता कार्यालयाचे कुलूप चक्क दगडाने फोडून कार्यालय उघडावे लागले। या घटना प्रकाराने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी आता या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशीचे आदेश दिले असून 16 ऑक्टोबर रोजी स्वतः जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी एन पटेल या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी करणार आहेत। दरम्यान खेड भूमी अभिलेख कार्यालयातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे। सर्वसामान्य नागरिक दिवसभर या कार्यालयाशी संपर्क करत असतो, मात्र कुठलाही अधिकारी या कार्यालयात त्यांना भेटत नाही। मात्र या कार्यालयात मध्यरात्री देखील अधिकारी वर्ग असतो। नक्की हे प्रकरण काय? रात्रीचा खेळ चालत नाही ना? या प्रकरणात आम्हाला एवढंच वाटतंय की दिवसभरात हा एकही अधिकारी तिथे दिसत नाही आणि रात्री मात्र हे कार्यालय उघडं दिसतं। आज असं आहे की कलेक्टरांच्या मार्फत ह्या प्रकरणाची चौकशी लागली आणि रात्री उपस्थित राहून हा अधिकारी वर्ग नक्की तिथं काय काम करतो आणि कोणाचं काम करतो, नक्की कुठे काय प्रकरण गहाळ होतात, ती नक्की ह्याला जबाबदार हेच अधिकारी वर्ग आहे का? हे नक्की प्रकरण तिथनं गहाळ करण्यासाठी रात्रीचं तिथे असतात का? नक्की हे प्रकरण काय आहे हे जनतेसमोर आपल्या शासनाच्या माध्यमातून आलं पाहिजे। अन्यथा आम्ही ह्या प्रकरणाचा न्याय मिळत नाही तोपर्यंत ह्या प्रकरणाची पाठलाग सोडणार नाही। वेळ पडल्यास आम्ही जनतेला घेऊन उपोषणाला बसण्यास तयार आहोत। शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होते। आज घटस्थापना होणार आहे। याच घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला खेडमधील ग्रामदैवत असलेल्या पथराजाई मंदिराला फुलांची आरास तयार करण्यात आली होती। मंदिर सजवण्यासाठी लगबग सुरू होती। फुलांची आरास त्याचप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली जात होती। नवरात्रोत्सवानिमित्त तसेच घटस्थापनेनिमित्त सजवण्यात आलेले पाथरजाई मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील संदीप स्मृती मित्र मंडळाचे यंदाचे 25वे रौप्य महोत्सव वर्ष आहे। गेली 25 वर्ष मंडळ कला, क्रीडा व सामाजिक बांधिलकी जपत समाजात उत्तम काम बजावत आहे। काल सायंकाळी मंडळात देवीच्या आकर्षक मूर्तीचे आगमन झाले। लांजा शहरातील कोर्ले नाकापासून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मोठ्या उत्साहात देवीचे आगमन मंडपात झाल्यावर महिलांनी यथोचित देवीचे पूजन केले। रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इरशाळवाडीवर निसर्गाने अवकृपा केली। दैनंदिन व्यवहार आटपून झोपेच्या अधीन झालेली वाडी दरडीखाली गाडली गेली आणि काही कळण्याच्या आतच सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला। दुर्घटना घडल्यावर इरशाळवाडीतील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी विविध संघटनांनी मदतकार्य केलं होतं। त्यात इमॅजिका परिवाराने देखील हातभार लावून खारीचा वाटा उचलला आहे। त्यात सेवाभावी प्रयत्नांचा भाग म्हणून त्या दुर्घटनेमुळे इरशाळवाडी वासियांच्या आयुष्यात हरपलेला आनंदाला परत आणण्याचा किंचितसा प्रयत्न इमॅजिका ग्रुपचे मालक मनीष मालपाणी आणि जय मालपाणी तसेच इमॅजिका मॅनेजमेंट कडून एक दिवसीय सहलीचं आयोजन करण्यात आलं।
इमॅजिका मालपाणी परिवाराकडून सहलीसाठी आलेल्या लहान थोर इरशाळवाडीवासियांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राईड्समधून सफर करत विविध खेळात रमून जात मनोरंजनाच्या साधनांचा उपभोग घेत आणि मनसोक्त मेजवानीचा स्वाद घेतल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान पसरलेलं दिसून येत होतं। या कौटुंबिक सहलीच्या आयोजनातून आपण काही क्षणांसाठी का होईना इरशाळवाडीवासियांना त्या दुर्घटनेच्या धक्क्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झाल्याचे प्रतिपादन इमॅजिका मालपाणी परिवाराकडून करण्यात आले। आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग करून घेता यावा या उद्देशाने रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील लाडवली मोहल्ल्यातील रायगड जिल्हा परिषद सेमी इंग्लिश उर्दू शाळेला महाराष्ट्र शासनाकडून मार्च 2023 रोजी 10 टॅब देण्यात आले होते। मात्र उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून आलेल्या टॅबचा वापर करण्याआधीच चोरट्यांनी बंद असलेल्या शाळेत प्रवेश करून आलेले नवीन 10 टॅब व इतर शालेय वस्तू चोरून नेले असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने घटनास्थळी ग्रामस्थांनी पाहणी केली असता चोरांनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने ग्रामस्थ यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात संपर्क केल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहेत। खेड तालुक्यामध्ये तब्बल 25 वर्षांनंतर बैलजोडीने इतिहास घडवलाय। तालुक्यातील आवाशी गावच्या आंबरे बंधूंच्या टग्या आणि पप्या या बैलजोडीने पाटण येथे झालेल्या पहिल्याच बैलगाडा शर्यतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा बहुमूल्य मान पटकावून खेड तालुक्याचे नाव उज्ज्वल केले। बंधूंच्या इथे आलेलो आहोत, ज्यांच्या बैलाने पुनश्च एकदा त्या 20-25 वर्षाच्या इतिहासाची पुनरावृत्ती केलेली आहे आणि तीही घाट माथ्यासारख्या ठिकाणी जाऊन तिथे होणारे मोठमोठे मैदानं जी बैलगाडा स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा खेड तालुक्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे। खेड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा तो इतिहास घडवलेला आहे आणि तो इतिहास या आंबरे कुटुंबाबरोबर आज आपण जाणून घेणार आहोत। या सगळ्या बैलांचे हे मालक आहेत, या आंबरे बंधू आहेत, तिघे भाऊ, आणि या तिघे भाऊंची टग्या आणि पप्या ही जोडी, या जोडीचा पराक्रम नेमका काय, इतिहास काय, आपण त्यांच्याकडूनच थेट जाणून घेणार आहोत। आणि सुरुवातीला आमचे जे बाबा आणि चुलते होते हे टाग्या पप्या जर म्हटलं आम्हाला लोक काही बोलत होती की नावं आपण दुसरी काहीतरी ठेवूया, पण म्हटलं नाही, जे टाग्या पप्या आमच्या बाबांपासून चुलत्यांपासून जे नावं होती त्यांनी शेती करून त्या बैलांचं पालनपोषण करून आपल्या खेड तालुक्याचं नाव केलं किंवा कोकणाचं नाव केलं। तेच आम्ही आता त्यांच्या रूपात आम्ही हे 2 वासरं आमच्या चुलते असतील किंवा घाटावरचं आमचे पहिले ड्रायव्हर तात्या वगैरे आहेत यांच्या यांनी पारख केली आणि सांगितले हे 2 वासरं आहेत ते नक्कीच तुमच्या तालुक्याचं नाव मोठं करतील, म्हणून आम्ही ही 2 वासरं आणलेली आहेत टाग्या पप्या, आणि ते आमचं तालुक्याचं आपल्या आणि आमच्या आंबरे कुटुंबाचं ते नाव नक्कीच करतील आणि तसेच आम्ही प्रयत्न करतोय। कारण की गाडी एकदा बांधली की त्याला वाटतं की मला नुसतं पाळायचंच आहे, एकदा खाली नेली की नुसतं पाळायचं एवढंच त्याला कळतं आणि तो अजिबात ऐकत नाही। तर एवढं सगळं नियोजन करण्यासाठी आपलं एक टीमवर्क लागतो, तो हा टीमवर्क तुम्हाला मी सगळं सांगितलं आहे आणि त्या सगळ्यांच्या नियोजनामध्ये ही जोडी काल संध्याकाळी पळाली आणि टीमवर्क चांगला असल्यामुळे आम्हाला गुलाल प्राप्त झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही खेड तालुक्यामधून आपली पहिली जोडी वरती गेली होती आणि वरती जाऊन त्यांनी पहिल्यांदा आम्ही एकच फेरा टाकला होता पेडांबेच्या मैदानात परवाच्या 2 दिवसापूर्वी, आणि त्यानंतर काल आम्ही वरती नेला पाहायला बैल, तर पाहायला नेला आणि त्यांनी पहिल्यांदाच आमचं नाव केलं आणि आम्हाला आज मला वाईट वाटतंय, रडायला पण येईल, पण आमच्या वडिलांचं नाव, आमच्या भावांचं नाव केलं बैलांनी, म्हणजे लई मोठा आनंद झाला आम्हाला त्या गोष्टीचा आणि आम्हाला अश्रू अनावर नाही झाले। त्यावेळेला मी पण स्वतः व्हिडिओ केले, व्हिडिओ आहे आमच्याकडं, म्हणजे एवढा वरती जाऊन मोठ्या मोठ्या बैलांमध्ये आदतच्या मैदानात बैलांनी नाव केले आणि जी दररोजची मेहनत आमची ती प्राप्त आली, त्याचा खूप आनंद होतोय। बस उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काल कोकणात आले होते। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात बोलताना ही निवडणूक टेक्निकल असून गेल्या वर्षी थोड्या मतांनी पराभव झाला होता, मात्र यावर्षी आम्ही विजयी होऊ असा विश्वास उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरुण देसाई यांनी व्यक्त केला आहे। नाही, आत्ता आपल्याला पूर्ण कल्पना आहे की मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाकरता नोंदणी सुरू आहे आणि गेल्या वेळीसुद्धा आम्ही पहिल्यांदाच ही निवडणूक लढलो शिवसेना म्हणून। यापूर्वी आम्ही युतीमध्ये लढत होतो आणि गेल्या वेळी लढत देत असताना अगदी कमी फरकाने आमचा पराभव झाला आणि त्यामुळे यावेळेला नोंदणीपासूनच
अत्यंत व्यवस्थित जर नियोजन झालं तर 100% आमचा विजय होईल ही आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते हे अत्यंत उत्तम पद्धतीने काम करत आहेत. त्यांना जर कुठली टेक्निकल अडचण असेल, कारण ही निवडणूक तसं पाहायला गेलं तर टेक्निकल असते, तर त्याकरता हा आमचा संपूर्णपणे दौरा आहे. काल वाशीपासून दौरा सुरू झाला, आपण देखील त्या संदर्भात बातम्या दिलेल्या आहेत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. आम्हाला खात्री आहे की चांगली नोंदणी करून आम्ही उद्धवसाहेब जो कोण उमेदवार देतील तो 100% विजय होईल. तुमच्याकडे असणार आहे का? नाही, भाजपचा बालेकिल्ला म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत शिवसेना आणि भाजपची युती असल्या कारणानं मुंबईची जागा ही आमच्या वाट्याला आणि कोकणची जागा ही भाजपच्या वाट्याला होती आणि त्यामुळे 2018 साली पहिल्यांदाच आम्ही ही निवडणूक लढलो आणि पहिल्यांदा निवडणूक लढूनसुद्धा अगदी कमी फरकाने मी म्हणालो तसं आमचा पराभव झाला. पण यावेळी आम्ही ही निवडणूक लढत असताना अत्यंत चांगल्या नियोजनात आम्ही तयारी सुरू केलेली आहे. शेवटी फायनल निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे असेल आणि ते जसं ठरवतील तसं. पण आम्ही शेवटी शिवसैनिक आहोत, कार्यकर्ते आहोत, त्यामुळे निवडणुकीची तयारी करणं मला वाटतं हा आमचा धर्म आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही सगळे काम करतो आहे. शेवटचा निर्णय हा उद्धवसाहेब घेतील. मला वाटतं उमेदवार कोण असेल, तो कधी फायनल होईल, हे सगळे निर्णय मी परत एकदा सांगतो शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे आहेत. आज कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीच्या नोंदणी संदर्भात जर कुठल्या अडीअडचणी असतील, कुठले प्रश्न असतील, ही टेक्निकल निवडणूक असल्या कारणाने कुठली कागदपत्र मान्य असतात, कुठली कागदपत्र अमान्य असतात, या संदर्भात त्यांना मदत करायला, मार्गदर्शन करायला म्हणून हा आमचा दौरा आहे. या दौऱ्यामध्ये राजन साळवी साहेब असतील, सकाळी भास्कर जाधव साहेब असतील, सगळे आमचे इकडचे स्थानिक वरिष्ठ नेते हे देखील इकडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सगळे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, अनेक आमचे पदाधिकारी आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोंदणी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काल रत्नागिरीमध्ये आले होते. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारला आता उत्तर देण्याची वेळ आली असून मराठा तरुणांच्या बेरोजगारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहावे असे मत उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी यावेळी मांडले. नाही बघा, केवळ मराठा समाजच नाही तर आज राज्यामध्ये अनेक समाजाचे मोर्चे निघत आहेत आणि प्रत्येक समाज हा त्यांच्या न्यायी हक्कासाठी रस्त्यावर उतरताना दिसतोय. आणि असं होत असताना सरकारचा एक मंत्री एका मोर्चामध्ये जातो आणि बिनधास्तपणे आश्वासन देतो आणि त्याच्या उलट एकदम थेट उलट आश्वासन हा दुसरा मंत्री जाऊन देतो. त्यामुळे आता उत्तरं ही आम्ही देण्यापेक्षा सरकारने देण्याची वेळ आलेली आहे. एका बाजूला मराठा समाजासमोर त्यांनी जे काही प्रॉमिस केलेलं त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरला जाऊन त्याच्या थेट उलट प्रॉमिस केलेले. त्यामुळे आता सरकारने आणि सरकार हा संपूर्णपणे आरक्षणाचा जो मुद्दा आहे या संदर्भात मी युवा सेनेचा सचिव या नात्याने बोलण्यापेक्षा आमचे शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते प्रवक्ते आहेत हे त्यांच्या संदर्भात मार्गदर्शन करतील. पण एक मात्र खरं आहे की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील युवक हा बेरोजगार आहे आणि बेरोजगारीमुळे तो प्रचंड प्रमाणे त्रस्त आहे आणि त्यामुळे प्रत्येक युवकाला असं वाटतंय की जर माझ्या समाजाला कुठेतरी आरक्षण मिळालं तर मात्र माझी उद्याची नोकरी असेल आणि शिक्षणामध्ये मला तरी कुठेतरी प्राधान्य मिळेल. त्यामुळे प्रत्येक समाजाचा प्रश्न सोडवत असताना तरुणांच्या बेरोजगारीकडे सुद्धा आज राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असं मला युवा सेनेचा एक पदाधिकारी या नात्याने वाटतं. आणि त्याच संदर्भात जो आरक्षणाचा मुद्दा आहे मी म्हणालो तसं की आमचे शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते प्रवक्ते या संदर्भात आपल्याशी नक्की बोलतील. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा 24 ऑक्टोबरला शिवाजी पार्कला होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे करणाऱ्या मार्गदर्शनाची आतुरता आम्हा सर्व कार्यकर्त्यांसोबतच महाराष्ट्रातील तमाम जनतेला आहे. मेळाव्याला विचारांचे सोने उद्धव ठाकरे देशाला देतील असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले आहे. नाही, एक अत्यंत चांगली बातमी की गेली अनेक वर्ष जी एक परंपरा आहे, एक विचार एक मैदान एक नेता, परत एकदा यावर्षी दसरा मेळाव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन होईल. आणि शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटल्यानंतर केवळ देशातच नाही तर मला वाटतं इतर देशातील सुद्धा भारतीय नागरिक हे टी व्ही लावून इंटरनेटवर तो लाईव्ह पाहत असतात. त्यामुळे विचारांचं सोनं हे उद्धवसाहेब 100% सगळ्यांना देतील. आणि येणारं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. लोकसभा असतील, विधानसभा असतील, महाराष्ट्रात
अनेक निवडणुका या गेले 2 ते 3 वर्ष पेंडिंग आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या वर्षाचा पूर्वीचा हा दसरा मेळावा, त्यामुळे उद्धवसाहेब नक्की काय मार्गदर्शन करतात एक शिवसैनिक म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याची आतुरता आहे. विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारली. पाकिस्ताननं भारतासमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतानं अवघ्या 30.3 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठलं. सर्वच गोलंदाजांची कामगिरी उत्तम झाली. एका वेळी पाकिस्तानचा संघ 2 बाद 155 अशा सुस्थितीत होता. पण त्यानंतर त्यांचे 8 फलंदाज अवघ्या 36 धावांत माघारी परतले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानला संधी दिली नाही. वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 7 विकेट्सने पराभव केलाय. क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघानं पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवलाय. पाकिस्तानने भारताला 192 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने 7 गडी राखून सामना जिंकला. भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर सावंतवाडीत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आलाय. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील यशस्वी उद्योजक मिलिंद बारटक्के यांचा 61वा वाढदिवस शनिवारी साजरा करण्यात आला. मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मिलिंद बारटक्के यांना शुभेच्छा देताना उद्योजक राजू जोशी, करसल्लागार बापू भिडे, रत्नागिरी उद्योजक फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन, लोटे असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राज आमरे, माजी अध्यक्ष श्रीराम खरे, अल्पना मिलिंद बारटक्के, दिशा बारटक्के, सूर्यकांत वडके, किसन चव्हाण, संकेत मेहता, विश्वास जोशी, प्रकाश गगनग्रास, राजेश तिवारी, अजय मेहता, दत्तात्रय जाधव व लोटे इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.